चराचरात वस्तू सरस्वती या दोन्ही मध्ये
पुतळेवर विकास संस्था लोण्यात आयोजित रामगौरव पुरस्कार 16 प्रसंगी तसेच आदर्श व्यक्तिमत्व आणि ग्रामनिर्माण या व्याख्यानात आपल्या चांदोडेगाव मतदारसंघाचे लाडके आमदार डॉक्टर गंगाधर आहेर, त्याचबरोबर भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मान्य केदारनाथ आहेर, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मुदताई आहेर, उमराणी ग्रामपंचायतीचे प्रशांत गेवरे, केदाबाबू काकुटे तसेच व्यासपीठावर उपस्थित पंचायत समितीचे सदस्य कल्पना आयुरे तसेच टोलामावाचे देवळा पंचायत समितीचा एक घटक म्हणून आपलं सहर्ष स्वागत करतो. संस्था आहे थोडक्यात परिचय मी माझ्या प्रस्तावनेच्या माध्यमातून करून देत आहे. खरं तर समाजात जीवन जगत असताना आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. ही सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी या ठिकाणी लोणेर परिसरामध्ये धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक या ठिकाणी कुठेतरी हातभार या ठिकाणी लागला पाहिजे या दृष्टिकोनातून 10 वर्षापूर्वी या संस्थेचे सर्वेसर्वा विशाल बाळासाहेब आणि आज काय सांगायला आनंद वाटतो की संस्थेच्या माध्यमातून अनेक भरीव कामे या ठिकाणी केली. हे सर्व करत असताना बापूंना काही सहकार्याने आमच्यासारख्या मित्रपरिवार असेल, उभे बापू असतील, बंधुभाऊ असतील या सर्वांना सोबत घेऊन अनेक उपक्रम राबवले. मग ग्राम कल्याण प्रतिष्ठानची या ठिकाणी स्थापना असेल या माध्यमातून आम्ही अनेक आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केले, वृक्षारोपण या ठिकाणी आले. याही पुढे जाऊन आम्हाला जो दिसला तो विद्यार्थी हा केंद्रबिंदू, कारण लोणेर परिसरातील विद्यार्थी हा एक या ठिकाणी त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून विविध विद्यालयांमध्ये जाऊन चित्रकला स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल देऊन या ठिकाणी सामाजिक सेवा करण्याचा छोटासा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. दरवर्षी आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करतो. या लोणेर परिसरातील जो विद्यार्थी सत्काराकडे वळणार आहोत. आजचे कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्ते आहेत माननीय श्री भास्करराव टेरे पाटील यांचा सत्कार विशाल देशमुख सर व त्यांच्या नियोजन समितीने करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि त्याचबरोबर आदर्श
मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले भास्करराव पेरे पाटील, ज्यांनी खऱ्या अर्थाने एक आदर्श ग्राम कसा असावं, एका पण आपण मनावर घेतलं तर कसं चांगल्यातलं चांगलं काम आपण करू शकतो, ज्यांनी आपल्याला अनेक त्यांच्या व्याख्यानातून शिकवले असे भास्करराव पेरे पाटील. त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय केदारनाना, चंदूदादा, यशवंतराव शिरसाट, नूतनताई, देशमुखताई, इकडे धर्मांना, आपले DVP कारखान्याचे खारे साहेब आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते विशाल देशमुख आणि त्यांची सर्व ह्या प्रतिष्ठानमध्ये काम करणारी सर्व टीम. खरं तर अत्यंत स्तुत्य असा उपक्रम की ज्यांनी समाजामध्ये कामं चांगले केलेले आहेत किंवा समाज उपयोगी एखादी गोष्ट घडलेली आहे त्या गोष्टीकडे समाजापुढे कुठेतरी थाप मारावी आणि यांना अजूनही चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, ह्या उद्दिष्टाने हा रुद्रयोग आणि त्या निमित्ताने आपल्या ह्या परिसरातील अनेक लोक जे गेल्या वर्षभरात ज्यांनी काही चांगले कामं केलेले आहेत त्यांच्या कार्याला उजाळा मिळणार आहे. स्वतः विशाल हे समाजसेवेमध्ये अत्यंत अग्रगण्य असतात आणि त्यांनी त्यांच्या ह्या संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या परिसरामध्ये सामाजिक बांधिलकी ओळखून फुल न फुलाची पाकळी म्हणून त्यांचं कर्तव्य ते करत जातात. त्यांना कुठल्याही गवगव्याची किंवा कुठल्याही मानाची त्यांना भूक नाही. आपलं काम आपल्या निष्ठेने करण्याचा त्यांचा आदर्श हा खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी घेण्यासारखा आहे. त्याचबरोबर आज भास्करराव पेरे पाटलांच्या व्याख्यानाने आपल्या त्यांनाही माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. खरं तर चांदवड तालुक्यातल्या रायपूरमधले एक रमेश गुंजाळ म्हणून BSF आहेत, त्यांचा आत्ता 2 वाजता तिथं त्यांना शहीदांना वंदना द्यायची आहे आणि त्याच्यामुळे मी आयोजकांना विनंती केली की मला थोडंसं लवकर जावं लागेल कारण इथून पोचायला तिथं 1 तास लागेल. त्यांचं आर्मीचं युनिट येवल्यावरनं तिकडे यायला निघालेलं आहे. त्याच्यामुळे आयोजकांची आणि मान्यवरांची माफी मागून आधी माझं शुभेच्छा 2 शब्द बोलण्याची मी त्यांच्याकडनं परवानगी घेतली आणि आपल्याही सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढं जाण्याची आपण मला तिथं परवानगी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण गणपतीच्या प्रांगणात आहोत. गणपतीची वंदना झाली पाहिजे म्हणून विचार. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरस्वती मातेला वंदन करतो. रुद्रयोग बहुउद्देशीय विकास संस्था लोणेर यांच्या विद्यमाने सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आहे आदर्श गाव पंचायतीचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील साहेब यांचं व्याख्यान आपल्याला ऐकायचं आहे आणि ज्यांनी समाजात अत्यंत चांगलं काम करून समाजाला उपयुक्त ठरेल असं काम करून जनमानसात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे. अशा पुरस्कारार्थींना या संस्थेमार्फत जो पुरस्कार दिला जात आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला जात आहे. त्याबद्दल पहिल्यांदा विशाल बापू देशमुख आणि त्यांचं सर्व पंच कमिटी यांचे पहिल्यांदा हार्दिक आभार मानतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आता केदारनाथ अध्यक्ष आम्ही सांगू आम्ही कोणाला करू अध्यक्ष केदारनाथ
या कार्यक्रमाचे अध्यक्ष का करायचे माहिती का नाना? तुम्ही जिथं निवडून येता ना तिथं सदस्य राहतच नाही तुम्हाला प्रमुखच जागा पाहिजे असते, म्हणून तुम्ही इथंही आमच्या वतीने अध्यक्ष. या ज्यांच्या हस्ते आपण पुरस्कार देणार आहोत, प्रांतातही ज्यांच्या नावाचा डंका वाजतोय आणि सरपंच काय करू शकतो हे ज्यांनी जगाला दाखवून दिलं. पूर्वीचे सरपंच सर्वांना, पूर्वीचे सरपंच अनंत माने वगैरे जे चित्रपट महर्षी होते ना, जगदीश टेंभुलकरांची गीतं असायची, दिवा मोकाशींची कथा असायची, त्या सरपंचांचं फार वेगळं चित्र निर्माण केलं असतं. पण सरपंच कसा असतो आणि काय करू शकतं हे 30-35 वर्षात ज्यांनी एक सरपंच पदाला वेगळा आयाम दिला, वेगळी ओळख ज्यांच्यामध्ये झाली ती भास्करराव पेरे पाटलांमुळे झाली. म्हणून साहेब आमच्या सरपंचांच्या वतीने आम्ही तुम्हाला वंदन करतो आहोत. सरपंच मुख्यमंत्री झालेले आहेत. गौरी तालुका पुसद जिल्हा यवतमाळचे सुधाकरराव नाईक या गौरीचे सरपंच होते. दुसरे सरपंच होते बाबुळवाडीचे तालुका जिल्हा लातूर विलासराव गौरवराव देशमुख. हे सरपंच काहीही करू शकतो आणि काहीही करू शकतो हे करण्याचं काम, हे आपल्याला सांगण्याचं काम जे आपल्याला करणार आहे त्या आभार मानतो. साहेब आमचे त्यावेळेस पहिल्यांदा युट्यूब पाहतो आम्ही आणि पेरे साहेबांनी आज कुठे काय बोलले हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एक शिबिराचं आयोजन केलेलं आहे. विशाल बापू पांडुरंग परमात्म्याने जगाच्या नियंत्याने त्यांच्या दृष्टीहीन आहे, पण जगाला डोळस करावं, जगाला दृष्टी द्यावी, त्या दृष्टीतून जगाचा दृष्टी कोण बदलावा यासाठी बापूने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बापू आपल्या कार्याला आम्ही सलाम करतो. आपल्या सर्व पंच कमिटीची यादी आपण कृष्णाजी जाधव, सुलतानबाई शेख, मनोज देशमुख, महेश भामरे, नंदकिशोर शेवाळे, आदित्य शेवाळे, उबेर जाधव, नागेश निकम, महेश देशमुख, अनिल आहेर, दीपक पवार, प्रवीण आहिरे हे सर्व लोक आपल्याबरोबर संजय म्हणून काम करतात आणि आपण अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करतात. याबद्दल या सर्वांच्या वतीने पहिल्यांदा या रुद्रयोग संस्थेचं प्रमुख आणि त्यांचं पंच कमिटी यांचं अभिनंदन करतो. मी राजयोग खूप चांगला आहे. गीता आणि भागवतासारखा ग्रंथ नाही, गीता आणि भागवतासारखा ग्रंथ नाही, तुकारामासारखा संत नाही आणि हे माहिती आणि म्हणून मी त्या अशा माणसाला सलाम करतो आणि मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्यास संधी दिली, आपणही ऐकून घेतलं याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि आपलं जय जय मानतो. ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे विशालजी देशमुख, कोवेभाऊ जाधव, नंदूभाऊ शेवाळे आणि आपले कृष्णाभाऊ आणि बाकीच्या त्याची सर्व टीम, मला वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीने आपली आता विशाल भाऊचं त्या ठिकाणी कौतुक करण्यात आलं. एक दृष्टीहीन व्यक्ती ज्याला समाज पुढे दिसतोय, समाजामध्ये काय चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे त्याची जाण आहे, अशा पद्धतीची एक व्यक्ती. तशीच आमच्याकडे देवेंद्र वाघ म्हणून सटाण्यामध्ये व्यक्ती आहे, त्यांचं असंच कार्य खऱ्या अर्थानं त्यांना वंदन. आजच्या सरपंच मेळावा आणि नंतर खरं पाहिलं तर ग्रामसेवक सरपंच आणि परत जे काही समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतायत त्यांच्यासाठी खास करून त्यांचा सत्कार ठेवलेला आहे. मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने सरपंच जमतील, ग्रामसेवक जमतील आणि खूप चांगल्या अशा आदर्श व्यक्तीचा त्या ठिकाणी मार्गदर्शनाचा लाभ देखील आपल्या गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामं करतील या दृष्टिकोनातून येतील. परंतु थोडी उपस्थिती कमी आहे. असे कारण जे काही काम करण्यासारखे असतील तेच येतील, त्यांच्या मनामध्ये चांगल्या भावना असतील गावाबद्दलच्या, त्यांनी खास करून
आज उपस्थितीत दाखवलेली आहे. बघा सरपंच वास्तविक पाहिलं तर गावाचा अतिशय महत्वाचा माणूस, परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालीत. आजपर्यंतची सरपंचाची व्याख्या खऱ्या अर्थाने वेगळ्याच पद्धतीची होती, परंतु आता बदललेली दिसते. आतापर्यंत अनेक प्रकारच्या आपल्या भारतामध्ये निवडणूक पद्धत असल्यामुळे, लोकशाही असल्यामुळे वेगळ्या पद्धतीनं आपल्याला निवडून आल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं पद त्याला मिळत नाही. आणि असं असताना आतापर्यंत जर सरपंच आपण पाहिजे 75 वर्षामध्ये अनेक आपल्या गावातून सरपंच निवडून गेले असतील, परंतु त्यांची परिस्थिती जर आपण पाहिली तर त्याचा वापर फक्त केला गेला. एखादं जेवणाचं ताट आपल्यासमोर मांडलं जातं आणि मांडल्यानंतर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्वान्न त्या ठिकाणी असतात आणि शेवटी कुठेतरी एका याच्यामध्ये बघा कढीपत्ता असा टाकलेला असतो. कढीपत्ता कसा असतो की आपण बघा जेवणाला जर उशीर असेल, सगळ्यांना वाढीपर्यंत आपल्याला थांबावं लागतं आणि आपण तोपर्यंत काय करतो की कढीपत्ता असेल तर ताटाच्या बाहेर कुठे ठेवण्याचा प्रयत्न करतो. झालं, त्याचं काम संपलं. तसंच कढीपत्त्यासारखंच आपलं सरपंचाचं पद आतापर्यंत भोगलं गेलं. ज्याच्या निवडणूक आल्या त्यांनी निवडणुकीमध्ये तात्या, नाना, सरपंच, आपला भाऊ काय जे काही बसके लावले त्याचा वापर निवडणुकीपुरता करून घेतला. त्यांना दारवा पाजल्या, पैसे दिले, आम्हीच दाखवलं, कोंबड्या खाऊ लागतात. परंतु शेवटी जेव्हा ते निवडून आले, निवडल्यानंतर त्यांची पूर्णपणे सरपंचाकडे पाठ फिरवली, गावाकडे पाठ फिरवली. हा सरपंच त्यांच्याकडे विनवणी करत फिरत होता, साहेब आमच्या गावाला अंगणवाडी नाही, अंगणवाडी तेवढी द्या. साहेब आमच्या गावाला शाळा नाही, गटारी नाही, लाईट नाही, अनेक प्रकारची व्यवस्था आमच्या गावासाठी करा. परंतु त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं गेलं, अनेकदा विनवण्या केल्यात. हा गरीब शेतकरी, गरीब सरपंच, कुठल्याही प्रकारची त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, गावामध्ये अशिक्षितपणा, त्या ठिकाणी शिकलेला जास्त नाही आणि शेवटी त्याचे 5 वर्ष वाया गेली. अशी 75 वर्ष आपण वाया गेली. परंतु मध्यंतरीच्या कालामध्ये थोडंसं एक चांगलं शासन त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी वेगळ्या पद्धतीचा आदर्श ग्राम हा पुरस्कार त्या गावांना त्यांच्या ठिकाणी गावासाठी जे काही चांगले काम करतील, अण्णासाहेब हजारेंनी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात त्या ठिकाणी मुहूर्तमेढ केली. पोपटराव पवारांसारखे चांगल्या पद्धतीने त्यांनी गावांचं नाही पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, जगामध्ये वेगवेगळी खळबळ माजवली. त्यांच्यासारखे आमचे मित्र भास्करराव बेरे पाटील यांचं नाव तर घेण्यासारखं पूर्णपणे सर्व जग आसुसलेलं आहे. अशा पद्धतीचं नावाजलेलं महाराष्ट्रातलं एकदम नाव. आणि अशा या व्यक्तीने खूप गावासाठी, अनेक गावांसाठी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु उदासीनता अजून सुद्धा दिसून येते. सरपंचांनो अजून सुद्धा जागे व्हा. आपलं गाव एक पाहिलं तर मला वाटतं सरपंच पद हे जगण्याचं साधन करू नका, जगण्याचं साधन करू नका. अनेक ठिकाणी बघायला मिळतं की कुठेतरी आपण अपेक्षा ठेवतो सरपंच पदामध्ये, त्या ठिकाणी पंचायतीमध्ये गेल्यानंतर मला काहीतरी 2 पैसे मिळतील, माझे 5 वर्ष आरामात निघतील, ही भावना जर तुमच्या मनामध्ये असेल तर गावाचा विकास कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ शकणार नाही. अनेक प्रकारचे ग्रामसेवक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी पुढे येतात, परंतु त्यांना गावाची जर साथ नसेल, मला वाटतं ते चांगलं काम करू शकत नाही. एवढ्यासाठी ग्रामसेवक आणि सरपंच दोघांनी मिळून एक गावाचा वेगळ्या पद्धतीने विकास कसा करता येईल बघा. आताचे जे पूर्णपणे काही जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीमध्ये असतील, आमदार असतील, त्याच्याशी जवळीक साधा. त्याच्याकडून जेवढी काही चांगली कामं करून घेता येतील त्याच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने निधी तुम्हाला आणता येईल तो आणण्याचा प्रयत्न केला आणि जेवढा काही पैसा येईल त्याच्यामध्ये गावासाठी नेमकं काय लागतंय, त्याच्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने चांगलं योगदान देता येईल का, लोकांचा सहभाग तिथं वाढवता येईल का, लोकांच्या पैसा तिकडे गोळा करून त्याचा विनियोग आपल्या सर्व समाजासाठी गावासाठी करता येईल का, नद्या नाल्यांमध्ये आपल्याला पाण्याचा पुरवठा चांगल्या पद्धतीने करता येईल का, गाव गल्ली कशा पद्धतीने स्वच्छता पूर्णपणे आणि स्वच्छ आणि सुंदर राहील, रोगराईपासून कसं मुक्त राहील, या पद्धतीने जर आपण काम केलं, मला वाटतं सरपंचांनी खूप काही केलं पाहिजे असं काहीच नाही. फक्त आपलं गाव सांभाळावं, त्यांनी बाकीचं बाहेरचं राजकारण तात्पुरतं कामापुरतंच फक्त वापर करावा, या पद्धतीने जर काम केलं तर मला वाटतं सरपंच खूप काही एक आपला महाराष्ट्र, आपला तालुका, देवळा तालुका बदलल्याशिवाय राहणार नाही. तुमचं नाव त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने मागच्या लिस्टमध्ये तुमचं नाव पूर्णपणे चांगल्या अक्षरामध्ये अगदी सर्व गावाच्या आठवणीत राहील अशा पद्धतीने काम करावं, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तिथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद बापू. खरोखरच हृदयोग फाउंडेशनच्या वतीने जो कार्यक्रम पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे, या सुंदर अशा कार्यक्रमासाठी सर्व आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमदार राहुल दादा आहेत, यांना अर्जंट चांदोर तालुक्यात शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मानणं गरजेचं असल्याने ते
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष यांचं प्रमोशन झालेलं आहे. ते आता कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, केदारनाथ आहेत. त्यांच्याबरोबर बुलढाणा जिल्हा परिषद गटातील सदस्य विशाख नाना, सिंधू नाना ही त्रिमूर्ती आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. लोणेर गटातील आज विकासाचं जे दालन फुले गेले असे केदारनाथ आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. आणि आपल्या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, विशाल बापू. आणि आपलं जे मुख्य कार्यक्रमाचा आकर्षण आहे भास्करराव पेरे पाटील यांनी गेलेला ग्राम विकास आणि त्या ग्राम विकासाची संकल्पना त्या महाराष्ट्राला आणि सगळ्या जगाला मोहित करते असे भास्करराव पेरे पाटील आणि त्यांच्याबरोबर आलेले सगळे सन्माननीय सदस्य यांचं मी स्वागत करतो. मी जास्त काही बोलणार नाही, कारण मला सध्याच्या मर्यादा आहेत, वेळेचं बंधन आहे. ते पाळून एकच सांगेन, या लोणेर पंचक्रोशीतील जी गावं आहेत ती गिरणामाई आहे आपली. त्या गिरणामाईवर किमान 2 ते 3 केटीवेळ व्हावे. सावकी आणि विशेष करून ही सूचना राहुल दादाचा गेलेल्या आहेत. केदारनाथ इथं उपस्थित आहेत. विटेवाडी येथे केटीवेळ मंजूर आहे, सावकीमध्ये मंजूर आहे आणि लोणेरमध्ये पण धरणाच्या या बंधार आपल्या रस्त्याच्या पलीकडे जर एक चांगला केटीवेळ झाला, त्या केटीवेळचं पाणी जर साचलं, जेणेकरून वाळूची तस्करी पण होणार नाही. ते पाणी 1-2 किलोमीटर मागे त्याचा व्यापाटच नाही. याचा अर्थ वाळूचा आपले इकडे तिकडे तिचे गिरणामाईची वाळू जाणार नाही. म्हणून एक आणि केदारनाथांना विनंती आहे, त्यांनी कुठल्याही परिस्थितीत एक केटीवेळचं काम इथं सावकीवाडी आणि लोणेर इथे करावं अशी ही एक या पंचक्रोशीतील एक शेतकरी या नात्याने त्यांना विनंती करतो आहे. दुसरी गोष्ट, धाराशिव सुधीर वसंतदादा पाटील सहकारी सहकार कारखाना कसा काय झाला, रडत परत का झाला तो आज धाराशिव ते कारखान्याचे संचालक खरे साहेब पण इथं उपस्थित झाले, त्यांचं पण मी स्वागत करतो. आणि मी जास्त वेळ घेत नाही, मी फक्त या कार्यक्रमासाठी जे पुरस्काराचे आलेले आहेत त्यांचं मी संयोजकांकडे एक चांगल्यापैकी स्वागत करतो आणि माझं मी मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामदास पाटील एकदम बरोबर बोलले. मेरे पडणार नाही तर ऐकायला आले. संपवतो. रामदास पाटील 2 मिनिटात संपवतो. रुद्रयोग उपदेश संस्थेनंतर या ठिकाणी विशाल देशमुखांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. समाजामध्ये ज्या चांगल्या व्यक्ती कामं करतात, समाजासाठी कामं करतात, त्यांच्या पाठीवर थाप मारली पाहिजे, त्यांचा गुणगौरव केला पाहिजे. या व्यासपीठावर सर्व सन्माननीय व्यासपीठ जे आहे, सगळ्यांचं नाव आम्ही सर्व सन्माननीय व्यासपीठ म्हणतो. आणि थोडक्यात मी कल्पना देतो की पेरे पाटलांसारखा 65 वर्षाचा तरुण पूर्ण महाराष्ट्रावर फिरतोय. की 2-3 वेळा आम्ही कार्यक्रमामध्ये बरोबर होतो. एक समाज प्रबोधनाचं काम करता येते. मगाही शिक्षकांनी सांगितलं की महाराष्ट्राचे 2 सरपंच जे मुख्यमंत्री होऊन गेले. मी पण वयाच्या 21व्या वर्षी देवळासारख्या ग्रामपालिकेचे सरपंच होतो. काम कशा पद्धतीने गावगाळात करावा लागतो, घरातला आपल्या 5-6 भावांचं कुटुंब आपण सांभाळू शकत नाही, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात गाव सांभाळावं लागतं. अनेक वेळा खोटं बोलावं लागतं. पेरेपटाने चर्चा तेच करत होतो की गावाचा विकास करत असताना अनेक रोज पत्करावे लागतात. ग्रामसेवकाची भूमिका ही सर्व संपूर्ण बॉडीला घेऊन, संचालक मंडळाला घेऊन, सरपंचांना घेऊन त्या ठिकाणी त्याचे कायद्याची अंमलबजावणी करावी लागते. ज्या मतदारांनी त्या ग्रामपंचायत सदस्याला निवडून दिलं, त्या सदस्यांनी सरपंचाला निवडून दिलं, त्याला पण त्या सदस्यांची मर्जी ठेवावी लागते. कितीही काम केलं तरी त्या गावाचा विकास अपूर्णच राहतो. 25 वर्षापासून पेरे पाटील त्यांच्या गावामध्ये काम करत होते. अजून सुद्धा
लोकप्रतिनिधी असतील, पत्रकार असतील, काही ठेकेदार मंडळी असतील, निश्चितच त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. आणि हे करत असताना एक समाज बांधिलकी या नात्याने त्यांनी त्या ठिकाणी कामकाज केलेलं आहे. मी देवळा तालुक्याच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांचा आभार मानतो की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुमच्या हातून चांगली समाजाची सेवा घडो, जेणेकरून देवळा तालुक्याचा नावलौकिक या संपूर्ण महाराष्ट्रावर व्हायला पाहिजे. मी कायम सांगत आलो, देवळा तालुका म्हटल्यानंतर मी एक कुटुंब म्हणून त्या देवळा तालुक्यात बघत असतो. या देवळा तालुक्याच्या सर्व जडणघडणीमध्ये, सुखादुखामध्ये, त्या प्रत्येक गावाच्या विकासामध्ये माझ्याकडनं कायम हातभार लागलेला असतो. आणि निश्चितच देवळा तालुका महाराष्ट्रावरती एक चांगल्या पद्धतीचं नकाशावरती झाला तर निश्चितच मला त्या ठिकाणी आनंद लागेल. केदाबाबा यांनी तिकोरीमध्ये काम करत असताना वृक्षारोपणचं त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. प्रत्येक जण त्या ठिकाणी त्या संधी मिळाली, फक्त काम करायची प्रवृत्ती त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पाहिजे असते. निश्चितच आपल्या गावाचा, आपल्या परिसराचा, आपल्या तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. विशालने या ठिकाणी त्याच्या मित्र परिवाराने ज्या रुद्र संस्थेमार्फत काम केलं, निश्चितच एक त्याचे पण एक समाजाप्रती एक भावना आहे. आणि विशाल गेल्या अनेक दिवसापासून या संपर्कात आहे. आणि जो समाजामध्ये जो काम करतो, स्वतः दृष्टी नसताना त्याच्यात जी संकल्पना आहे काहीतरी केलं पाहिजे, निश्चितच मी त्याचं मी जाहीर ते अभिनंदन करतो. त्याच्या पूर्ण टीमचं येणाऱ्या काळामध्ये त्यांना माझ्याकडनं काही मदत लागली, काही मार्गदर्शन लागलं, निश्चितपणानं मी त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहील. कारण समाजामध्ये अशा व्यक्ती, असे मंडळ पाहिजे असतात की जेणेकरून ते समाजाला द्यायचं काम करतात. म्हणून संपूर्ण त्याच्या टीमचं मी या ठिकाणी, विषयाच्या टीमचं मी स्वागत करतो, आभार मानतो. आणि संपूर्ण या ठिकाणी पुरस्कारार्थी जे आहेत त्यांचं पण मी आभार मानून संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भास्कर पेरे पाटील यांचा सत्कार लोणेर ग्रामपंचायतीच्या सरपंच तसेच प्रसाद देशमुख ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांनी टेजवर येऊन माननीय पेरे पाटलांचा या ठिकाणी सत्कार करावा असे मी त्यांना विनंती करतो. सत्कार लोणेर ग्रामपंचायतीतर्फे होत आहे. त्याचबरोबर लगेचच धाराशिव संचलित वसंतदादा सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून विठ्ठलाची मूर्ती देऊन कुबेर बापू दीपक पवार खाडे साहेब हे सत्कार करणार आहेत. धन्यवाद. राष्ट्रसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून योगायोगाने आज वल्लभभाई पटेल यांची सुद्धा जयंती आहे. महत्वाचं म्हणजे आम्ही मराठवाड्यातले लोक आहे, आम्हाला लोकांना देवासारखे 15 ऑगस्टला भारत
झालं तेव्हा आम्ही स्वतंत्र मुक्त झालो. 17 सप्टेंबरला आम्ही झालो होतो की त्याच्यात महत्वाचा सिंहाचा वाटा व्हायचा होता म्हणून जास्त महत्वाचं आहे. आज या रुद्रयोग बहुउद्देशीय विकास संस्थेने आपल्या भागातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या हातून सदस्यांच्या हातून गावागावाचा विकास व्हावा या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आम्हाला तुमच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संस्थेचे मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेर साहेब, नाशिक जिल्हा बीजेपीचे अध्यक्ष तसेच चंदूदादा देवरे, ग्राम शिक्षण संस्था, रामभाऊ शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य नूतनताई, पवारताई, देशमुखताई, अनेक मंडळी बाळूपते, विशाल बापू देशमुख संस्थेचे अध्यक्ष कृष्णा बुवा आलेले सर्व सरपंच, या गावचे सर्व सरपंच सदस्य. तसं तुम्ही माझं नाव गाव कधी ना कधी कुठे ना कुठे ऐकलेलं असेल, पाहिलेलं असेल, कुणाच्या तोंडून ऐकलं असेल, पेपरला किंवा मोबाईलला, माहीत नाही. औरंगाबादच्या जवळ माझं गाव आहे. औरंगाबादच्या जवळ माझं गाव आहे पाटोदा. आजच्या घडीला 4000 लोकसंख्या आहे. 800 कुटुंबाचं गाव आहे. 25 वर्षे, मागचे 25 वर्षे मी त्या ग्रामपंचायतमध्ये काम केलं आणि त्या गावात जे काही झालं, जे काही सुविधा झाल्या, जे गावचा विकास झाला तो लोकांनी पाहिला, सरकारने पाहिला आणि लोकांना वाटायला लागलं की असं होऊ शकतं, तर आपलं पण गाव असं झालं पाहिजे. त्या हेतूनं लोक यायला लागले, पाहायला लागले, मला पण बोलवायला लागले. वास्तविक मी काही कोण्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा माझं खूप शिक्षण आहे असं आहे नाही. 7वी शिकलेला माणूस किंवा घरात काय नाही श्रीमंती आहे, सिद्धी असे काय नाही, कुठं जमीन नाही. देवाचे उपकार आहे, मला मुलगा नाही, उपकार आहे तुम्ही. 5 मुली आहेत, 5ही मुलीचे लग्न झाले, त्याच्या घरी घरात दोघंच आहे. रोज कुठं ना कुठं फिरत असतात. आज कोल्हापूरून आलो, रात्री कोल्हापूरला होतो मी, रात्री 10 वाजता कोल्हापूरमध्ये होतो. चालू आहे प्रवास. आता काय उरलेलं आयुष्य 65 वय चालू आहे. अब्दुल कलाम साहेबांनी आम्हाला शपथ दिली होती, तुमचं चांगलं झालं, इतर गावात जा, लोकांच्या पाय पडा, लोकांना विनंती करा, त्यांचे गावं चांगले होण्यासाठी प्रयत्न करा. करायचंय. मी गेल्याने त्या गावचे लोक आपलं ऐकतेनच लगेच सगळं चांगलं होईल असं काही नाही. 100 गावाला गेलं, 2 गावाचं जरी चांगलं झालं किंवा 2 सरपंचांनी जरी ऐकलं तरी मला असं वाटतं खूप खूप काहीतरी मिळवल्यासारखं आहे. म्हणून रोज कुठं ना कुठं चालतं. घरी काही काम बी नाही, तसं काही शेती नाही, काय नाही, नोकरी नाही, काय काम बी नाही, काही घरी. उलट नाही बोलवलं तर माझा जीव लागत नाही. बायको रात्री एकदा फोन करून विचारून घेतो, जेवण झालं का, राहायची सोय आहे का, आपण हवं म्हणलं तर ठीक आहे. सकाळी एकदा फोन करते, गोळ्या घेतल्या का, चहा पाणी झाली का, आपण जर इकडून हवं म्हणला ते कपडाला टपका मारून घेते, आहे आपला माणूस आहे, कुठं लावलं काय हरकत नाही. तिला असं तर विचारता येत नाही की भाई नको चांगला 4-4, 5-5 दिवस घरी नाही जायचं तर काय सांग. पण मी जाऊन काय करतो हे तिला माहिती असल्यामुळं तसे तिला काही तकलीफ नाही. रोज कुठली गावातच काय लागतं, वारकरी संप्रदाय जन्मलेले माळकरी उपजत, आजोबा पंजोबा बायको पोरं सगळे रोज त्यांचे खायला लागते. काय लागत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ग्रामपंचायतीच्या सदस्य सरपंचाला, काही ग्रामसेवक असतील त्यांना एक 5-6 गोष्टीवर गावामध्ये जोर द्या असं माझ्या हात जोडून विनंती आहे. तुम्ही बी लक्ष देऊन ऐका. खूप अवघड काम आहे, सोपं सांगतो मी. एक, प्यायचं पाणी स्वच्छ द्या. पाणी स्वच्छ द्या.
2 झाडं फळाचे लावा, गावात भरपूर झाडं लावा, फळाचे लावा. 3 गावात स्वच्छता ठेवा, साफसूफ शौचालय. 4 मुलाचं शिक्षण चांगलं करा. आणि 5वं वडीलधारे म्हाताऱ्या कोताऱ्याला गावातल्या निराधार लोकांना जीव लावा. संपलं. काय लय गाव काय करायचं? डोंगर मिसळून घ्यायचं नाही, रायगड किल्ला बांधायचा नाही, ताजमहल बांधायचं नाही. आम्हाला सोप्या सोप्या गोष्टी आहे. का करायचं? रोज 4 लिटर पाणी आमच्या पोटात जातं. सगळ्यात जास्त आजार होत असेल तर पाण्यानं होते. तुम्ही कोणत्याही डॉक्टरला विचारा, आजाराचं कारण पाणी. आणि सगळ्या देशातलं पाणी खराब झालं. तुमच्या गावचं नाही, माझ्या गावचं नाही, अख्ख्या देशाचं पाणी खराब झालं. आपणच केलं. कारखान्याचं पाणी सोडलं, ड्रेनेजचं पाणी सोडलं, संडासचं पाणी सोडलं. लोक मेले, त्याचं राग त्याच्यात नेऊन टाकलं. अनेक खतं औषधं पिकावर मारले, ते पाण्यानं वाहून आलं, ते पाण्यातच गेलं. पाणी म्हणजे जहर झालं, जहर. म्हणून ते पाणी आता देशाचं पाणी आपण बदलू शकत नाही, पण प्यापुरतं तरी स्वच्छ करून पिऊ शकतो. म्हणून गावोगाव ग्रामपंचायतीला माझी विनंती आहे की बाबा हो, पाणी स्वच्छ करून द्या. 4 प्रकारचं पाणी माझ्या इथे. हेच केलं आम्ही. काय केलं आम्ही? आमच्या इथे काय दुसरं काही समुद्र आहे, काही मोठा किल्ला बांधला नाही. माझ्या इथे 4 प्रकारचं पाणी. साधं पाणी, मध्यम पाणी, आरोचं 20 लिटर पाणी एका घराला देतो आम्ही रोज. 20 लिटर. आणि 4थं पाणी आहे, सकाळी 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येते नळाला गावात. बाईने चुलीवर पाणी तापायचं नाही. ग्रामपंचायत गरम पाणी देऊ शकते, विश्वास बी बसत नाही माणसाचा. देऊ शकते, काय अवघड नाही होत. 2 तास वाचले त्या बाईचं काम. 2 तास लागते सगळ्या घराचं पाणी तापायला. आणि रोज 2-5 रुपये बी म्हणलं तर सालाचे 2000 रुपये खर्च येतो पाणी तापायचा. आणि 2 तास मेहनत वाचली त्या बाईची. तिने जर 2 तास सतत काम केलं तर 20 रुपयाचं काम करीत नाही. 600 रुपये महिना म्हणजे 7000चे पैसे वाढत नाही मजुरी. काय रे, बारकाईने केलं तर संसार, नाही केलं तर नाही. आमच्या वाडवडिलांनी काय सांगितलं? थेंबे थेंबे तळे साचे. मी विचार केला, जर थेंबे थेंबे तळे साचे हे खरं आहे, मग थेंबे थेंबे तळे आटे हे बी खरं आहे ना. थेंबा थेंबानं तळ आटू शकतं ना. जर थेंबा थेंबाने तळ साचू शकतं तर थेंबा थेंबाने तळ आटू शकतं. म्हणून जेवढं बारकाईने आपण गावचं काम, घराचं काम नियोजनाने करू, तेवढा गावचा फायदा होऊ शकतो. 4 अर्थात ग्रामपंचायतीने सुविधा द्यायला ग्रामपंचायतीकडे पैसा लागतो. माझ्या गावचे लोक आजच्या घडीला सरासरी सगळा कर 5000 रुपये घर देतात. एक घर 5000. म्हणजे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, याचा विचार तुम्ही करा. आणि एक करावंच लागणार आहे. 5000 रुपये एक घर देतं. 800 घर आहे आमचे. 40 लाख रुपये जमा होते. 35 लाख आमचा वर्षाचा खर्च आहे. 5 लाख ग्रामपंचायतला नफा आहे. सरकार देईल ते वेगळं, सरकार देईल ते वेगळं, योजनाचं वेगळं, हे लोकांच्या पैशाचं आहे. याच्यात काय काय देतो आम्ही? 5000 4 प्रकारचं पाणी. पण पैसे घेत नाही कशाचे. आमची एक पिठाची गिरणी, वर्षभर दळण फुकट, वर्षभर मसाले करून द्यायचे, डाळी करून द्यायच्या, पापड सवाय करून द्यायच्या, बटाटा चिप्स करून द्यायच्या. हे सगळं बसणी ग्रामपंचायतमध्ये. उसाचा रस काढायचं मशीन आहे. मोटरसायकल 4 व्हीलर मध्ये हवा भरायचं मशीन आहे. तेल काढून द्यायचं मशीन आहे. तुमचं धान्य आणा, तेल काढून द्या. अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे. अख्ख्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे वर्षभर. एकदा 5000 दिले काही सुविधा वर्षभर फ्री. कचरा प्रत्येकाच्या घरून आणतो आम्ही.
2 बकेट दिले आम्ही कचरा ठेवायला आमच्या ग्रामपंचायतच्या. प्लास्टिकची पिशवी ठेवायला प्लास्टिक दिलं, पिशवी दिली आहे प्लास्टिक ठेवायला. आणि अध्यक्ष साहेब ते प्लास्टिक घरातलं प्लास्टिक 15 रुपये किलोने घेतो आम्ही लोक. जुनं प्लास्टिक बाई कचरा जाऊन देईन का? 15 रुपये किलोने घेतलं. कचऱ्यात तर जाऊन देत नाही, शेजारणीचा उचलून घेते. म्हणजे बोर्ड ज्ञान लोकांना सांगून उपयोग नाही. आपल्या देशात बोर्ड ज्ञान सांगणारे पैदा झाले आणि तिथे बळ झालं. समाजाला काय लागतं ते ओळखाना, समाज कसा आकळत ते ओळखाना. आमचं एक शेती करायचं ट्रॅक्टर आहे वेगळा, अर्ध्या पैशात शेती करतो आम्ही. नांगर अर्ध्या पैशात. म्हणजे तुमच्याकडे 1 एकर नांगराला किती पैसे लागते? 1 एकर नांगराला 2000. आम्ही 1000 रुपयात नांगरून देतो. म्हणजे 5 एकर जमीन असली किती पैसे वाचत त्याचे? नुसते नांगरायचे. मोगड रोट आणलं मग आणि एवढा होऊन ग्रामपंचायत घाटत नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. गेल्या वर्षी दिवाळीला 25 किलो साखर दिली आम्ही. वजन उचलत नव्हतं बाईला साखरेचं. आणि ज्याला कोणी नाही असे म्हातारे कोतारे मुलं नाही गरिबी असे 38 लोक ग्रामपंचायत सांभाळते. कोण काय खाण्या पिण्या कपडा लत्ता काही लागलं भरलं 38 म्हातारे आले ग्रामपंचायत सांभाळते. गावातला कोणी माणूस उपाशी झोपत असेल तर सरपंचाला झोप नाही आली पाहिजे असे मताचं नाही. काय करायचं ते करा, कसं नियोजन करायचं ते करा. याचा अर्थ गावातल्या प्रत्येक माणसाची काळजी घ्यायला पाहिजे. घ्यावाच लागणार आहे. झाडं फळाचे लावा म्हणलं मी, फळाचे. माझ्या इथे यावर्षी कमीत कमी 15 लाख रुपयाचे नारळ निघाले. नारळ 15 लाखाचे. 100 क्विंटल जांभळं निघाले असेल. जांभळं, सीताफळ आहे, पेरू आहे, चिकू आहे, आंबे आहे, लिंबुणे आहे. ग्रामपंचायतनं लावलेली आणि कुठं बी लावले आम्ही. असं नाही पाहिलं की जागा आपली हे त्याची हे दुकानाची रिकामी दिसली की झाड लावलं. मग आता तो माणूस जर म्हणला की जागा माझी आहे तर तुलाच दे बाबा, झाडासाठी तुला घे, झाड सांभाळ. असून द्या ना, त्याची काय असं नाही, काय करा. आणि एवढे नारळ निघते विकत नाही. पोरं लोक खाते. मी गावगाव जातो, लोकांना पाय पडतो, विनंती करतो की बाबा फळाचे झाडं लावा, फळाचे झाडं लावा. लोक मला सांगते दादा आम्ही फळाचे झाडं लावू, पोर ठेवायचीच नाही. का हलकटपणा झाले, पोरासाठीच लावायचे नाही. पोराने खाल्लं खाऊन द्या ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही. आणि एवढा जर पोरायचा राग आहे, हा कुठं कशाला केला, काय गरज पडली होती त्याच्यावर? आपल्या पोरांनी फळ तोडून खाल्लं तर बिघडलं काय मला कळत नाही. आमच्या लहानपणी आम्ही फळं फुकटच खायचो. आता आपण फळं विकत घेऊन चर कोणत्याही फळात आता चर आहे. केळं घ्या, आंबे घ्या. एखादी सेंटर लाल होत नव्हतं एवढं जर काढलेच होईल का? एक फळ असं नाही का त्याच्यात औषध कालवलेलं नाही. म्हणून आम्ही काय केलं, मशिनी तिथे ठेवल्या की बाबा मिरच्या आणि मिरची पावडर करा. धनिया पावडर मध्ये महिलाला माझी विनंती हात जोडून, धनिया पावडर मध्ये घोड्याची लीद आहे. घोड्याची लीद कसं खायचं, कसं जगायचं. आमच्या आजी पंजे विचारा कोणाला की 100 वर्ष जगत होते. आजी पंजे आता माणूस किती वर्ष जगू शकतो? 60, 65, 70 म्हणजे 30 वर्ष आमचं आयुष्य कमी झालं. याला कोण सुधरू
शकतं हे सरपंच सुधरू शकतो, दुसरं कोण नाही. सरपंचानं मनावर घेतलं तर 100 वर्षाचं आयुष्य माणसाला वापस देऊ शकतो. म्हणून भेसळ खाणं बंद झालं पाहिजे, पाणी स्वच्छ पाहिजे, झाडं भरपूर पाहिजे. झाडाशिवाय पाऊस नाही, झाडं हे पावसाचे एटीएम आहे. हे पुण्या मुंबईला कोरोनानं जास्त लोक मेले, त्याचं कारण तिथे ऑक्सिजन कमी पडलं, माणसं जास्त झालं. खेड्यात अजून थोडं माणसं कमी, झाडं बरे, म्हणून आपण जगलो. आम्हाला काय शिकवलं? या जगात माणूस जन्माला आला, सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागत असं शिकवलं. 100% खोटं आहे. बाळंतपणात आई मेली तरी पोरगं जगू शकतं, पण जर त्याला ऑक्सिजन नाही मिळाला 2 मिनिटं तर पोरगं जगणार नाही. म्हणून आईपेक्षा काकणभर झाड मोठं आहे. आणि एका माणसाला 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो रोज, 4 झाडाचा. पैशात जर मोजला, पैशात 2000 रुपयाचा ऑक्सिजन लागतो रोज, 2000 रुपयाचा. ते अवघड आहे. आणि ते झाड आपल्याला येत नाही. माणूस एवढा हरामखोर झाला, 4 झाडं त्याला येत नाही, पण जाताना 4 कुठं घेऊन जातो आणखी. त्याला असं ओढ्याला फेकून दिलं पाहिजे, ओढ्याला. म्हणून झाडं लावा, त्यातल्या त्यात फळाचं लावा. नवीन प्रथा चालू करा. माझी आई वारली 3 वर्ष झाले. ते राहत असताना मी नेलं नाही, नदीत नाही टाकला. जनरली लोक काय करते, तुम्ही काय करता? नदीत टाकते. मी 5 खड्डे केले तिथं, 5 खड्ड्यात सगळी राख टाकली, 5 झाडं लावले, पाणी घातलं, आईची आठवण राहिली. माझं म्हणणं असं आहे, त्या राखीतली एक लहान चमचा राख घेतली, लहान थोडा बत्तीचा चमचा, आणि ग्लासभर पाण्यात टाकली. तुम्हाला प्यायला दिलं तर तुम्ही पेन का? बापाची असली तरी नाही, आईची असली तरी नाही, नवऱ्याची असली तरी नाही. आम्ही आमचं पेत नाही एवढं, लोकांच्या पाण्यात पोतभर कसं काय टाकतो? पाणी खराब करतो ना. मग हे बदलीन कोण आता? अशा प्रथा सरपंचांनी पुढाकार घेऊन बदलायच्या. आम्ही लग्नाच्या दिवशी नवरी झाड लावायला लावलेलं होता. नवरीला सांगतो, बाई एक झाड लावून मग घरात जा. ते जनरली काय ते तांब्या काहीतरी ठेवते ना, त्याला ठोकर मारून जाते. मला काय त्याचा राग नाही, पण एवढ्या कल्ल्याला विचारा, त्यांनी सगळ्यांनी ठोकरून आले. काऊन ठोकरला विचारा, एकच उत्तर आहे त्यांचं, मागचीनं ठोकरलं म्हणून पुढचीनं ठोकरलं, कोणालाच माहित नाही काऊन ठोकरला. पण नवरदेवाने जर झाड लावलं ते झाड मोडायचं नाही ना, एक जीव जगत ना. एकदा काय झालं, एक नवरी आमची ते खड्डे करून झाड लावत होती. एका म्हाताऱ्याने पाहिलं, वयस्कर म्हाताऱ्याला शिवाय द्यायला मला, आणि मेल्या हल्दीचं अंग आहे तिचं, नवरीचं, तू तिला झाड लावायला लावलेला, खड्डे करायला लावतो, तुला काही कळतं की नाही? तुला काय कळायचं त्याच्यात? आता ही नवीन प्रथा आली मुलाची. काय प्रथा आहे? नवरदेव नवरींना पहिल्या दिवशी झाड लावलं तर तुम्हाला जगत नाही, जगतच नाही. असं आहे म्हणे, म्हातारी मात्र लागली, बरं आहे म्हणजे बरं आहे. आणि नाही लावले झाड तर नाही जगायचे लेकरे बाळ, हे सत्य आहे. म्हणून झाडं लावा, बहिणीच्या लग्नात लावा, आपल्या लग्नात लावा, आई वडील वारले आठवणीत त्यांची झाड लावा. अनेक आपल्याला झाड आहे ना. अहो, आम्ही वड सावित्री पौर्णिमेला बायाला वडील लावायला लावले होते. बायाला अशी धमकी दिली होती, म्हणलं तुम्हाला वड पूजायची लय हौस आहे ना, वड पूजल्यानं लय पुण्य मिळतं ना, पूजा. कोण मना केली तुम्हाला? बरोबर वड पूजा, पण आपल्या वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. बायाने रोप आणले, आपल्या कुंडीत लावले. कुंडीत वड येतो, कुंडीत.
कळस येते तसा वड येतो. आपल्या वड पुजायचे ना. अनेक प्रथा आहे, अनेक पद्धती आहे. झाडं वाढले पाहिजे. जिथं झाडं तिथं पाऊस, जिथं झाडं नाही तिथं पाऊस पडत नाही. आणि पाऊस पडला नाही तर आम्हाला काय सांगितलं, भजन करा म्हणजे, नाही तर सप्ताह घाला. भजन केल्याने पुढे पाऊस पडत असतो का? भजन केल्याने पाऊस पडला असता पाकिस्तानला, अमेरिकेला पडत नसता. पडला असता का? भजन करा तुम्ही, पण आज भजन केलं उद्या पाऊस पडत असं होणार नाही. भजनात काय सांगितलं ते शिकायचं, कसं वागायचं, याच्यासाठी मला भजन करायचं. काहीतरी आपलं मोगम सांगायचं, भजन करा, सप्ताह करा, त्यांनी समाज बिघडला. ज्ञानेश्वरीत काय सांगितलं, गाथ्यात काय सांगितलं हे आम्हाला समजून सांगा. आणि हे सगळं सांगितलेलं आहे गाथ्यात. वृक्षवल्ली आम्हाला सोयरे वनाचे झाडाला सोयरे म्हणले. सरपंचाने गाथ्याचा अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला सांगतो, मी एक दिवस विचार केला, साहेब तुकाराम महाराजाला जगद्गुरु म्हणते. जर तुकाराम महाराज जगाचे गुरु आहेत, सरपंचाचे नसतील का? असायलाच पाहिजे ना. आणि असा विचार करून मी गाथा वाचायला लागलो तर मला अख्खा गाथा सरपंचासाठी लिहिली असं दिसायला लागलं. म्हणजे तुमची नजर कशी असेल तसं तुम्हाला दिसतं. म्हणून सरपंचाला माझी विनंती आहे, ज्ञानेश्वरी गाथा हे काय अंधश्रद्धा नाही, याच्यात विज्ञान आहे. की बीज तयार कशी करायची ज्ञानेश्वरीत सांगितलेले आहे. 700 वर्षापूर्वी अनेक शोध ज्ञानेश्वरीत सांगितलेले. पण आमचं डोकं तिकडे नाही ना. नवीन पोराला ज्ञानेश्वरी गाथा आवडत नाही. अभ्यास केला पाहिजे, कसं जगायचं हे त्याच्यात सांगितलेलं आहे. शत आयुष्य मानव देहा, 100 वर्षाचं आयुष्य मानवाला दिलेलं आहे. आणि गाथ्यात सांगितलेलं आहे 100 वर्षाचं जर आपल्याला आयुष्य परत पाहिजे असेल तर आपल्या सरपंचाने त्या पद्धतीचं काम केलं पाहिजे. सरपंच करू शकतो जे मुख्यमंत्री पंतप्रधान करू शकत नाही ते काम सरपंच करू शकतो. म्हणून गावगाव जाऊन मी सरपंचाला दंडवत करतो, पाय पडतो की बाबा रे, तुझ्या आईची खूप चांगली म्हणून तू त्या खुर्चीवर बसला. लोकांसंग बेईमानी करायची नाही. समाजाच्या दीन दलिताच्या कल्याणासाठी आपले 5 वर्ष घालायचे. घाला. एकदा जन्माला आलं, एकदा मरायचंय. येताना काय आणलं नाही, नेताना काय न्यायचं नाही. कोणात नेलं नाही, कोणी नेऊ शकत नाही. 25 वर्ष राहिलेला मुख्यमंत्री पण 25 रुपये सगळे नेऊ शकत नाही, पावसाळ्यात धान्य नेऊ शकत नाही. का आपण साड्या आम्ही करतो, का येणे आम्ही करतो? तुम्ही ध्यान करा, आमच्या आजच्या पंचायतच्या जन्मतारखा आम्हाला माहित नाही. महात्मा गांधीची जयंती माहिती आहे, शिवाजी महाराजांची माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची माहिती आहे. आमच्या आजीची माहिती नाही आम्हाला. काय कारण? ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले. आमच्या आज्यानं कधी घरपट्टी भरली नाही, नळात कधी तोटी लावली नाही, घराच्या पुढे दगड ठेवले, आराम करून याला कोण ध्यानात ठेवे? हे आलं तर केलं ना लोकांच्या मधारे करून करून. म्हणून माझी सरपंचाला विनंती आहे की बाबा हे गावगाडा आहे, गावातल्या प्रत्येक लोकांना कसं घेऊन चालायचं. अर्थात हे गावातले एवढे 2-4 हजार रानडुकरं सांभाळायचे हे काही खायचं काम नाही, सोपं नाही. आपल्या देशात 2च माणसं सक्सेस झाले, एक श्रीकृष्ण भगवान, दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. कारण यांनी सगळं केलं. साम दाम दंड भेद प्रेमानं वागले, पाय पडले, पैशाने केले, ठोकले, कापले. असंच सरपंचाला करावं लागतं, तेव्हा गाव नीट होतं. तसं होत नाही. आणि गावोगाव सरपंचाला वेगळे त्रास आहे साहेब. आमच्या तिकडे बघा, कोणताही पुढारी असू द्या, मोटरसायकल 4 व्हीलरच्या मागे कुत्रे लागते का? लागते का? अर्धा किलोमीटर पळते कुत्रे. काय त्यांना कोणता पुरस्कार मिळायचा असतो का? छत्रपती पुरस्कार असतो का? शाहू पुरस्कार असतो का? काऊन पळत होते कुत्रे त्या गाडीच्या मागे? त्यांना ती सवयच आहे, चांगली गाडी चालली की तिच्या मागे धावायचं.
अर्धा अर्धा किलोमीटर पळायचं, दमायचं, थांबायचं. पण मी एक अभ्यास केला, किती कुत्रे मागे लागले, गाडीवाल्यानं गाडी उभं करून कधी कुत्र्याला विचारलं का, भाऊ तुला काय प्रॉब्लेम आहे का? नाही, त्यांना विचारायचं नाही. आपली गाडी आपण चालू ठेवायची, चांगली ठेवायची. उलट अशा वेळेस चांगली कसरत करून आपली गाडी चांगली चालू ठेवायची. कुत्र्याचं काम करते सरपंचाने, पुढाऱ्यांनी त्यांचं काम करायचं. लय लोक मला म्हणते, साहेब आम्हाला लय हौस आहे पण आमचे विरोधी लोक काम करू देत नाही. अरे बाबा, विरोधी माणूस तुला गावातला पहिल्यापासून आहे, तुला माहिती आहे ना, हलकट आहे, मग त्याच्या नादी कशाला लागतो आणि तो काम करून देणार नाही तुला माहित होतं, फारम कशाला भरला, आता रडत बसतो. म्हणून मी सरपंचाला सांगत असतो, सरपंच रडायचं नाही, लढायचं. मग 4-5 गोष्टींवर काम करा. प्यायचं पाणी स्वच्छ द्या, फळझाडं लावा. स्वच्छता महत्वाची आहे. 70 वर्षात गावं झाडून घेतले नाही. सरपंच आहे ना, घर रोज झाडून घेते, ग्रामसेवक सरपंच स्वतःचं गाव झाडून घेत नाही, कारण बजेट नाही, झाडाला पैसेच नाही. हुक्का मार हे कोणाला सांगू शकत नाही. सरपंच हो, पुढाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, 1960 ला साफसफाईचा कर 25 रुपये लावलेला आहे. कधी 1960 ला 25 रुपये लावलेला आहे. आज मी 25 रुपयाचे. कसं काय सरपंच झाडून घेईन, वावरी घेईन? कुणी विचारच करीत नाही याचा काय चाललं. 1960 ला 25 रुपये होता, त्याला 60 वर्ष होऊन गेले साहेब. आता तेव्हा 50 रुपये क्विंटल ज्वारी असेल, म्हणजे अर्धा क्विंटल ज्वारीचा टॅक्स साफसफाईचा पाहिजे आजच्या दिवसा. कुणी वाढवलाच नाही. कशाला दुश्मनी घ्यायची म्हणून कुणी वाढ केलीच नाही. झाडून मी घेतलं नाही ना. आमच्या सरपंच ग्रामसेवकाचं डोकं आहे ते. 25 रुपये बी घ्यायचे नाही, झाडून बी घ्यायचे नाही, मरा. पण अशाने प्रश्न सुटणार नाही. एका हाताने लोकांकडून घ्या, दुसऱ्या हाताने लोकांना सुविधा द्या. जेवढे लोक आमच्या इथे पहिल्या दिवशी टॅक्स भरते, पहिल्या दिवशी 1 एप्रिलला सगळे लोक 1 एप्रिलला टॅक्स भरतात. जेवढे पहिल्या दिवशी भरत त्याच्यातून ड्रा काढतो आम्ही 4 चिठ्ठ्या. 4 17 सप्टेंबर, 1 मे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट. 4 झेंडावंदन. ज्याच्या चिठ्ठ्या निघत त्याच्या बायकोच्या हातात झेंडावंदन करतो आम्ही. आम्ही नाही तरी झेंडावंदन, साडी चोळी घ्यायची, त्या बाईला झेंडावंदन करायला लावायचं. ती बाई अशी खुश होती ना. त्याच्यामुळे माझ्या गावच्या बाया पहिल्या दिवशी बंडल आणून ग्रामसेवकाच्या तोंडावर फेकी दे, हे घे पैसे भेटतात. एकदा दिलं ते मोकळा. तेलात पण लय भेसळ आहे. बाजारातलं तेल खाणं सोपं नाही राहिलं, म्हणून तेलाचं पण मशीन घेतलं आम्ही. तुमच्या इथून घेतलं नाशिकवरून. सरपंचाला, गावाला माझे हात जोडून विनंती की बाबा, ज्या ज्या गोष्टीत भेसळ होऊ राहिलं ते खाणं बंद करा. ते गावात कसं तयार होईल याचा विचार करा. आमचं दूध 20 रुपयाने नाशिकला जातं, तिथं मलाई काढून घेते, मग आम्हाला वापस 25 रुपयाने आणून निघते ना, आम्ही ती घेतो. हा मूर्खपणा आहे. हे आम्ही रोखू शकतो आणि हा विचार सरपंच करू शकतो. सरपंच म्हणजे नुसतं रहिवासी दाखला द्यायचं, समाज मंदिर बांधायचं, सिमेंट रोड बांधायचं याच्यासाठी सरपंच नाही. सरपंचाने गावातल्या प्रत्येक माणसाचा बारकाईने अभ्यास करून काम करायचे. 2 वर्ष झाले आम्ही जन्माची नोंद घ्यायचं बंद केलं. जन्माची लय दाखवून झाला त्याचा. बाई आली होती ग्रामसेवकाला, म्हणजे महापौराचं नाव द्यायचं जन्माची नोंद. म्हणलं तिला इकडे बोलवत्या बाईला. बोलवलं, तिला विचारलं, बाई तुला लग्नाची नोंद होईल का? म्हणजे नाही. म्हणलं मग हे कोणच आहे, कुठून आणला? काय बोलले नाही, वापस झालं. नोंद केली नाही जन्माची. लग्नाची नोंद नसेल तर सरपंचाने जन्माची नोंद करूच नाही. पाप आहे ते. एका दिवशी जलात जातात नाही का. त्याचा फायदा असा झाला साहेब, तेव्हापासून लोक माझ्या इथे लग्नाची नोंद करायला
आणि लग्नाची नोंद करायसाठी टीसी जोडा लागतो. त्याच्यामुळं 18 वर्षाच्या आतल्या पोरीचं लग्नच होत नाही माहिती आता. टीसी जोडा लागते ना. असं एखाद्या गुंता आहे. एवढ्या सगळ्या सुविधा आहे लोकांना. म्हाताऱ्या पोताऱ्या जर ग्रामपंचायत मध्ये आलं ना, थोडं चिडचिड करतं. मला लवकर जायचं, मला कागद आधी द्या, मला काम आहे. म्हातारा माणूस, आम्ही 2-3 मशनी आणल्या साहेब त्याच्यासाठी. ग्रामपंचायत मध्ये ठुल्या अशा त्या खुर्चीच्या पुढे म्हातारा आला ना, त्याच्यात पाय घालून बसायचं, दोन्ही पाय. ते मशनी असे दाबत आहे. म्हातारा उठत नाही, कोरा बसत होतं तमाना हुंडा होता. काय लई गोष्टी आहे, कितीतरी करायसारखं आहे, कितीतरी करायसारखं आहे. एवढं खुश होतं म्हातारं. आणि तुम्हाला एक सांगतो मी एवढी मोठी यादी सांगितली तुम्हाला. आम्ही हे केलं, मी हे केलं, मी हे केलं. माझ्या बापाचे पैसे तुम्ही केलं का? नाही. त्यांचे घेतले, त्यांच्यासाठी केलं. काय त्याच्यात काय अवघड काय आहे त्याच्यात? मी खूप फकीर आहे, माझ्याजवळ 1 रुपया नाही. मग कशातून केलं? त्यांनी दिलेला पैसा इमानीद्वारे त्यांच्यासाठी खर्चला. 25 वर्ष एखादी सत्ता होती, मला एखादी कोट्यावधी रुपयाचे कामं केले. 1.5 कोटीचा आपण बांधला असेल ना, 1.5-2 कोटी पुरस्कार मिळाले आम्हाला. 25 वर्षात माझ्या 5ही मुलीची शपथ खाऊन सांगतो, 25 रुपयाचे सुद्धा लग्न ओरिजिनल वारकऱ्याच्या औलाद आहे. वारकऱ्यासारखंच जगू, वारकऱ्यासारखंच बघू. शेण खायसाठी पैदा दिला. जगद्गुरु तुकाराम महाराजांने दुष्काळ पडला, सगळं वाटून दिलं, कर्ज माफ केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना माहित झालं तुकारामाने काही ठेवलं नाही. तुकाराम महाराजांनी एक टोपलं भरून दागिने पैसे दिले तुकाराम महाराजाला भेट. शिपाई कर्वे पाठवले. तुकाराम महाराजांनी उठून पाहिलं टोपला. अरे मला कशाला आणलं, म्हणजे महापे वाटून दिलं, तो कशाला घेऊ? शिवाजी महाराजांचं बाप्पा धाटे साहेब गैरेचं नव्हतं. तिथे एक अभंग लिहिला तुकाराम महाराजांनी, सोने नाणे आम्हा प्रत्येके समान माती सामान्य म्हणले. जो अभंग आम्ही रात्री भजनात म्हणतो, तरी सकाळी मतदानाचे हजर घेतो म्हणलं, कुठं आणला पाहिजे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती साहेब, आपल्या देशाचं वाटोळं भ्रष्टाचाराचं मूळ मतदानाच्या पैशात येईल. तिथे मतदार भागटा होतो, नक्का होतो. कारण तुम्ही पैसे घेऊन मतदान केलं म्हणून बोलू शकत नाही. म्हणून माझ्या मतदाराला मी विनंती आहे की बाबा, आम्हाला गोदान करायचं सांगितलं, कन्यादान करायचं सांगितलं, तसं मतदान करायचं सांगितलं. जो माणूस मतदानाचे पैसे घेतो, समजून घ्या तो कन्यादानाचे पैसे घेतो. मग माझी हात जोडून विनंती, कधी मतदानाचे पैसे घेऊ नका. तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा, काँग्रेसला करा, भाजपला करा, शिवसेनेला करा, कोणा सरपंचाला करा. मला मी काय कोणाचे एजंट नाही, पैसे घेऊन मतदान करू नका. माझे हात जोडून विनंती. तिथे आम्ही नक्की होतो, तिथे आम्ही भागता होतो, आम्हाला बोलायची ताकद राहत नाही. आज आम्ही जे पोरं कुपोषित जन्मालेवर राहिले, एवढे 45 किलोची तलवार घेऊन आमचे बापदादे घोड्यावर फिरत होते. मावळे खंडोबाची तलवार 45 किलोची जेजुरीला. आमचं पोरग 45 किलो भरत नाही. आता उद्या मिलिटरीत घालायला पोरग राहायचं नाही. म्हणून सरपंचावर देशाची जिम्मेदारी आहे, गावाची नाही, देशाची जिम्मेदारी आहे. कारण ग्राम सुधारलं तर देश सुधरल. म्हणून महात्मा गांधींनी सांगितलं ना, खेड्याकडे चला. त्यातल्या त्यात शेती हा व्यवसाय मी खेड्यातच आहे. शेतकऱ्याला पिकता येतं पण विकता येत नाही. म्हणून ग्रामपंचायतला मदत केली पाहिजे. नैसर्गिक शेती करायला लावली पाहिजे. माल कुठे एकत्रित पुढे नेता येईल. सुरतला न्या, हैदराबादला न्या, नागपूरला न्या. गावचा माल एकत्र नेऊन जर ग्रामपंचायतला पुढाकार घेतला आणि आपल्या शेतकऱ्याला 2 पैशाचा फायदा झाला तर होऊ शकतो ना. एकत्रित खरेदी. आता ह्या ताईच्या अंगावर 500 रुपयाची साडी, 1000 साड्या जर घेतल्या तर 250 रुपयाला मिळत नाही. ग्रामपंचायतनं 1000 साड्या जर खरेदी केल्या आणि आमच्या खातेदाराला 250 रुपयाला तरी
लावायची ती लईत 5,000 तयार होईल, म्हणजे 5,000 गावाचा किंवा ग्रामपंचायतचा फायदा होऊ शकतो. ज्या ज्या गोष्टीत आपण बारकाई करू त्या गोष्टीत तेवढं नियोजन करू, तेवढा गावाचा शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो आणि ग्रामपंचायतला चांगले दिवस येऊ शकते. ग्रामपंचायतनं उद्योग करा, गॅस एजन्सी घ्या, पेट्रोल पंप टाका, किराणा दुकान टाका, मॉल टाका, जेसीबी घ्या, पोकलेट घ्या, धंदे करा ना. तुमच्याकडे पैसे येईल तेव्हा तुम्ही लोकांना सुविधा देईल ना. सगळ्या यनोशा ग्रामपंचायतीने दिल्या, ग्रामपंचायतीने स्वतःच काही टाकलं नाही. जागा बी आमच्याच बळकीला लोकांना, पैसा आमचाच घेतला, लोन यनोशा आमच्याच घेतल्या आणि आमच्या जीवन करून राहिले. पण झालं गेलं विसरून जायचं. मागचा काळ झाला गेला. आता सरपंच हुशार आहे, सरपंच शिकलेले आहे, सरपंचाकडे मोबाईल आहे, सरपंच डायरेक्ट व्हिडिओ आमदार मंत्र्याला बोलू शकतो आणि आपल्या गावचं कल्याण करू शकतो. मला इथे बोलवलं, आदर सत्कार केला. आणि मी पुन्हा या संस्थेचे मनापासून आभार मानतो आणि विशेष म्हणजे जसं सगळ्यांनी सांगितलं तसं मी खरं मनापासून अध्यक्षाचं कौतुक करतो. करावं तेवढं कमी आहे. अर्थात त्याला मन चांगलं लागतं, भावना चांगली लागते. जे का रंगले गांधले त्याशी म्हणे जो आपुले म्हणते ना, तशी गोष्ट आहे. हे कोणाच्या डोक्यात येत नाही. काही ना काही आपल्या आईवडिलाचं रक्त चांगलं, आपली मुलं चांगले म्हणून जनसेवेचं व्रत माणूस घेतं. अशा लोकांना परमेश्वर दीर्घायुष्य देव, त्यांच्या आत्मपूर्वक आयुष्यात चांगली सेवा घडो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. बोलायच्या नादात एक अर्धा शब्द कमी जास्त झाला असेल, नागोपाण्याचं बोललो असेल. मला 5 वाजता लासूरला मीटिंग जायचं आहे घाई. कोल्हापूरहून आलो मी आता इथे सकाळी 12 वाजताची वेळ होती, 2 वाजता. ठीक आहे, जाणं होईल. कोणाला एखादा काही वाईट शब्द वाटला असेल तर दोन्ही कान धरून माफी मागतो. त्यांनी पाहिलं नसेल तर कधी या, माझं गाव बघा, माझा नंबर पाहिजे तर घ्या, फोन करा. 9405 64 64 64 माझा नंबर आहे. 9405 64 64 64 3 वेळेस 64 64 आहे. कधी या. ही गावात भेटायला याची गॅरंटी नाही, पण आमचे लोक असते, गाव दाखवते, माहिती देते, सरपंच असते, ग्रामसेवक असते, कर्मचारी असते, सगळे माहिती देते. तिथं पहा, अभ्यास करा. जे काही झालं सगळे रस्ते प्युअर ब्लॉकचे, सगळं पाणी अंडरग्राऊंड आहे, ड्रेनेजचं आहे. या कधीतरी 9405 64 64 64. चला, धन्यवाद. ठरलं. यानंतर आपण सर्वजण त्या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत. रुद्रयोग ग्रामगौरव पुरस्कार, तसंच आजचे पहिले पुरस्कारार्थी जे आहे ते आहे उत्कृष्ट सरपंच. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते पुरस्काराचं वितरण करावं. देवरे ग्रामपंचायत कोकणे. यानंतरचा पुरस्कार आहे उत्कृष्ट सरपंच म्हणून सौ सीमा रामचंद्र हिरे, सरपंच आहार, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. शैक्षणिक संस्था ग्राम उमराणे.
कार्यक्रम आपण आता करतोय. म्हणजे हा कार्यक्रम तर खरं खूप महत्त्वाचा कार्यक्रम आपल्याकडून त्याचं आयोजन आता आपण करतोय. आपले उमराणे गटाचे जिल्हा परिषद सदस्य यशवंत जी शिरसाट साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि खूप चांगला एक योग आला आपल्याला की या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते इथे आले आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची संधी आपल्या सर्वांना मिळाली. तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. जे व्यक्तिमत्व मी त्यांना ज्यावेळेला भेटलो त्यांच्याविषयी मी कृष्णाभाऊंकडून इतर लोकांकडून ऐकलं होतं. हे व्यक्तिमत्व खूप छान आहे, साधं आहे आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणारं आणि त्या माणसाला कुठल्या पदाचा लोभ नाही किंवा कुठल्याही याचा असा त्यांना जे आपण म्हणतो की कुठलाही गर्व नाही, अहंकार नाही, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ज्या वेळेला मी त्यांना भेटलो त्यावेळेस मला जाणवलं. आणि अशा माणसाचा आज वाढदिवस करण्याचा आपल्याला एक संधी या निमित्ताने आपल्याला मिळाली आहे. तर त्याबद्दल मी साहेबांचे पण आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आणि सर्वांच्या आपल्या साक्षीने आपण छोटेखानी त्यांचा वाढदिवस साजरा करतो.